1 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातील सिडको उड्डाणपुलाजवळ HP कंपनीच्या गॅस टँकरला पहाटे 5:15 वाजेच्या सुमारास अपघात झाला। मोठ्या प्रमाणावर वायुगळती सुरू झाली होती आणि असा संदेश मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संपूर्ण त्या ठिकाणची सूत्र हाती घेतली। वरिष्ठांच्या आणि IAS अधिकारी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आले। छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आपले औरंगाबाद शहर तब्बल 14 तास गॅसवर होते। समोर मृत्यू दिसत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करत हजारो शहरवासियांचे प्राण वाचवत कोट्यावधी रुपयांची मालमत्ता वाचवण्यात प्रशासनानं यश मिळवलं। सदरक्षणाय खलनिग्रहणाय ब्रीदवाक्य असलेल्या खाकीतील वीर IPS अधिकारी प्रशासनातील नेतृत्व खंबीरपणे परिस्थितीवर मात करण्यासाठी ढालीसारखे शहरासमोर उभे होते। स्वतःचा जीव धोक्यात असताना देखील रेस्क्यू टीम सोबत सर्वतोपरी प्रयत्न केले आणि बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे शोभेल अशा पद्धतीने प्रत्यक्षात या सुपर हिरोंमुळे शहरवासियांचे प्राण वाचले। नमस्कार, मी उमा शिंदे। आपल्या सर्वांचं ADN न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत। शहरवासियांना 1 फेब्रुवारी 2024 हा दिवस आजही लक्षातच असेल, कारण त्या दिवशी पहाटे 6 ते 5 वाजेच्या सुमारास LPG टँकरचा अपघात झाला होता जालना रोडवरती, जो अत्यंत रहदारीने व्यस्त असणारा, शहराच्या अत्यंत केंद्रभागी असणारा जालना रोड असून मोठ्या प्रमाणात वाहतूक त्या ठिकाणी ये जा करत असते। अशा गर्दीच्या ठिकाणी ऐन पहाटे रहदारी सुरू होण्याच्या वेळेसच हा अपघात झाला। त्यामुळे शहरवासीय हे अर्धे झोपीत असतानाच एक मोठी दुर्घटना घडणार होती, मात्र ती प्रशासनाच्या पोलीस खात्याच्या सजगतेमुळे आणि कार्यतत्परतेमुळे ती टळली। या सर्व रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे शहराचे मनपा आयुक्त जी श्रीकांत, त्याचबरोबर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यामुळेच त्यांनी नेमकी ही भूमिका कशी पार पाडली, कोणत्या समस्या त्यांना हे सर्व मॅनेज करताना आल्या ते जाणून घेऊयात। त्यामुळे आज आपल्यासोबत आहेत शहराचे पोलीस उपायुक्त IPS अधिकारी नितीन बगाटे सर। नमस्कार। नमस्कार। ADN न्यूज मध्ये आपला मनपूर्वक स्वागत सर। सर, 1 फेब्रुवारी हा दिवस शहरवासीय ज्याप्रमाणे विसरणार नाही त्याप्रमाणे तुमच्याही लक्षातच असेल, कारण संपूर्ण शहर त्यावेळेस संकटात सापडलं होतं। तर तुम्हाला या घटनेची माहिती नेमकी कशी मिळाली आणि तुम्ही त्यानंतर काय पावलं उचलली? 1 फेब्रुवारी 2024 हा दिवस मी स्वतः तरी कधीही नाही विसरू शकणार, कारण त्या दिवशी चक्क मला म्हणजे एक समोर मरण कसं असतं त्याची मला अनुभूती आलेलीच होती। आणि सकाळी एक साधारणतः 6:15च्या सुमारास मला माननीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर श्री मनोज लोहिया यांचा कॉल आला आणि त्यांनी तात्काळ मला त्या घटनेबद्दल सांगितलं की हॉटेल रामगिरी समोर एक LPG गॅसचा टँकर जो आहे तो त्याचा अपघात झालेला आहे आणि परिस्थिती बिकट आहे, तुम्ही तिथे तात्काळ पोहोचा। त्यांनी सरांनी आदेश दिल्याबरोबर तात्काळ मी 5 मिनिटात तिथे पोहोचलो आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती मी थोडंसं दूर 200-300 मीटरवर आमच्या पोलीस प्रशासनाच्या ट्रॅफिक इन्चार्ज जे होते थोरात साहेब, त्यांनी तो मार्ग तिथं बंद केलेला होता। तिथून आम्ही पाहणी केली असता तिथे एक टँकरचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळी फायर टेंडर जे होते महानगरपालिकेचे आपले ते त्याच्यावर पाणी मारत होते। तर मी तेवढ्यात स्टडी केली 5 मिनिटात आणि मी ते काय एक्झॅक्टली झालेलं काय आहे आणि आपण त्यावर काय उपाययोजना करू शकतो हे जाणून घेण्यासाठी त्या गॅस टँकरचं तिथं जाणं खूप भाग होतं, कारण त्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकणार नव्हता आणि वरिष्ठांनाही माहिती द्यायची होती की काय प्रसंग घडलेला आहे आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो। त्या अनुषंगाने आम्ही तसंच त्या गॅस टँकरपर्यंत गेलो, तेव्हा तिथे महानगरपालिकेचे जे अग्निशमनचे अधिकारी होते श्री झंझन आणि तिथे दुसरे त्यांचे डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी होते स्वप्नील सरदार, ते आणि HPCLचे 2 तिथे टेक्निशियन इंजिनियर्स त्यांचे ते उपस्थित होते। तर आम्ही तिथे त्या टँकरचं तिथे जाऊन पाहणी केली असता असं निदर्शनास आलं की
त्याला 3 वॉल होते टोटल, तर तो गॅसचा वॉल कम्प्लिटली ब्रेकआउट झाला होता आणि त्यातून त्या ब्रेकआउट झाल्यामुळं तिथून गॅस गळती कंटिन्युअस चालू होती, जोरात आवाज येत होता आणि पूर्ण परिसरात तो पूर्ण परिसर तिथे गॅस पसरलेला होता हवेमध्ये. आणि एक एक वॉल, त्याचा दुसरा जो वॉल होता तो डॅमेज झाला होता, पण त्याच्यातून गॅस किंवा LPG काही बाहेर येत नव्हता लिक्विड. आणि एक म्हणजे सुदैवाने आपल्याला देवाची दैव बलवत्तरच म्हणावं छत्रपती संभाजीनगर वासियांचं की तिथे तो एक वॉल त्याचा इंटॅक्ट होता, त्याला काही इजा झालेली नव्हती, त्या वॉलला खराब झालेला नव्हता तो. तर अशी ती परिस्थिती होती एकंदर. आणि हवेमध्ये तिथे चारी बाजूला खूप जास्त प्रमाणात तो गॅस पसरलेला होता आणि हळूहळू ऊन वर येत होतं, त्यामुळं परिस्थिती बिकट होण्याची संभावना होती. हे ॲनालाइज केल्यावर मी तात्काळ आमचे लोहिया सर जे आहेत त्यांना मी तात्काळ परिस्थिती कळवली की सर अशी अशी परिस्थिती आहे. तर सरांनी तेवढाच मला म्हणजे मी धन्यवाद करतो सरांचे, मनोज लोहिया सरांचे, की त्यांनी मला पूर्णपणे फ्री हँड दिला आणि ते ऑपरेशनमध्ये तिथे त्यांनी मला पूर्णपणे आदेश दिले की आपण ते हँडल करा. त्यानंतर जवळपास 9:30 आम्ही पाणी मारत होतो. जे पाणी मारण्याचं कारण हेच की तो गॅस जो आहे तो डिझॉल्व होतो पाण्यामध्ये लवकर, तर आम्ही पाणी मारण्याचा प्रयत्न करत होतो. 9:30 अशी परिस्थिती झालेली होती की जे तिथे उपस्थित अधिकारी होते, झंझन, स्वप्नील सरदार आणि ते HPCLचे 2 मिस्टर जेम्स आणि श्रीनिवासन, हे असे 5 जण आम्ही होतो. तर 9:30च्या आसपास परिस्थिती थोडीशी बिकट व्हायला लागली आणि आम्हाला असं थोडंसं क्लिअर कट तिथं क्लाउड फॉर्मेशन होण्याच्या मार्गावर होतं. तर तो गॅस ॲक्च्युली हेवी असतो एअरपेक्षा, तर तो जमिनीलगतच तो गॅस पुढे सरकतो आणि तो गॅस पुढे सरकला तर कोल्ड बर्न सुद्धा होण्याची शक्यता होती. आम्ही बाजूलाच तिथं उभं होतो, तर आमच्या सगळ्यांना कोल्ड बर्न होऊन किंवा मग आसपासचा एरिया तिथे कुणी जर काडी पेटी किंवा काही इतर थोडा जरी तिथे चिंगारी उडली असती तर तो ब्लास्ट होण्याची शक्यता होती. अशी परिस्थिती आम्हाला दिसताच आम्ही पुढचे पावलं उचलायला सुरुवात केली. मॅडम, निश्चितपणेच की ऑपरेशनला आमच्या बळ आणि स्पीड तेव्हा आली जेव्हा माननीय आयुक्त जी श्रीकांत सर तिथे उपस्थित आले आणि त्यांनी स्वतः ते ऑपरेशन 9:30 तर मी बघत होतो तिथे. 9:30 नंतर स्वतः आयुक्त साहेब जी श्रीकांत सर तिथं आले आणि त्यांनी स्वतः ऑपरेशन आपल्या हातात घेतलं. तिथून जे काही लूप होल्स होते की तात्काळ आम्हाला ही महत्त्वाची परिस्थिती होती की तो गॅस लिकेज जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला पाण्यात डिसिपेट करणं, त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. माननीय आयुक्त मनोज लोहिया सरांनी त्यासाठी आम्हाला परवानगी दिली आणि जी श्रीकांत सरांनी त्या ग्रीन कॉरिडॉर थ्रू आपल्या चिस्तिया कॉलनीतील जी पाण्याची टाकी आहे तिथून तर आपल्या रामगिरी हॉटेल समोरपर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आणि सुरळीतरित्या कंटिन्युअसली आम्हाला पाण्याचा पुरवठा तिथे मिळत गेला. पाण्याचे टँकर त्यात महत्त्वपूर्ण भूमिका की महानगरपालिकेचे पाण्याचे टँकर तिथे आले. सगळ्यात महत्त्वाची भूमिका तर अग्निशमन दलाचे जे अधिकारी त्यांचे जवान होते ते खंबीरतेने तिथे सकाळपासूनच तिथे उभे होते आणि त्यांचे हात एवढे दुखत होते. तर मी ती परिस्थिती बघितली आणि मी स्वतः पण तिथे ते पाणी मारून बघितलं. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट ते त्याला होल्ड करणं आणि कंटिन्युअस पाणी मारणं. तुमचा हात म्हणजे 5 मिनिटातच आखडून जाईल अशी परिस्थिती असते. तर त्या जवानांनी सकाळी 5:30 वाजल्यापासून आम्ही वाहतूक ओपन करेपर्यंत म्हणजे 6:30 पावणे 7 पर्यंत कंटिन्युअस पाणी मारणं ही खूपच चॅलेंजिंग टास्क होती. आपल्या MSEBच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली की त्यांनी तात्काळ आमच्या बोलण्यावर त्यांनी लाईट बंद केली. महानगरपालिकेचे जेवढेही दुसऱ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते की इव्हॅक्युएशनसाठी 9:30-10 वाजता तात्काळ जी श्रीकांत सरांनी तिथं बसेस पाठवल्या, त्या एरियामध्ये बसेस फिरवल्या गेल्या. नंतर श्री राजेंद्र जंजाळ साहेब त्यांनी सुद्धा त्यांच्या स्वतःची ॲम्ब्युलन्स तिथे आणल्या गेली आणि त्यांनी त्यांचे जे भोंगेवाले वगैरे होते मित्र त्यांच्या थ्रू त्यांनी स्वतः जाऊन परिसरामध्ये त्यांनी लोकांना त्या एरियातून निघून जाण्यासाठी विनंती केली.
आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे पोलीस प्रशासनाने ट्रॅफिक डायव्हर्ट करणे आणि लोकांना समजूत घालणे. आणि आम्ही प्रत्येक गल्लीत जाऊन आमच्या पोलीस बांधवांनी प्रत्येक गल्लीत जाऊन लोकांना तिथून इव्हॅक्युएट केले. तर सर्वांनीच खूप आपली आपली महत्त्वाची भूमिका यामध्ये बजावली आहे. सर्व निस्तारता शहरवासियांना आणि पूर्ण प्रशासनालाच नाकेनऊ आली असते, परंतु तुम्ही प्राथमिक पाहणी केल्यानंतर तुम्ही नेमकी कोणती तात्काळ पावलं उचलली जेणेकरून शहरवासियांनी रात्री सुटकेचा निश्वास सोडला? मॅडम, जशी परिस्थिती त्यावेळी होती की 9:30 पर्यंत आपण MSEB इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांना बोलून तिथला जवळपास एक 100-200 मीटरचा एरियामध्ये आम्ही लाईट बंद केली होती पूर्णपणे. पण जशी परिस्थिती बिकट होत होती तर मी त्यांना विनंती करून MSEBच्या अधिकाऱ्यांना विनंती करून तात्काळ 1 ते 1.5 किलोमीटरच्या एरियामधली वीज त्यांना घालवायला लावली. आणि त्याच वेळी आम्ही आमचे CP सर मनोज लोहिया सरांना परिस्थितीबद्दल 9:30 वाजता मी कळवलं की सर परिस्थिती बिकट होत आहे. आणि त्यांचे जे इंजिनियर्स होते, मी स्वतःसुद्धा एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी काही काळ CNG इंजिन्सवर काम केलेलं आहे. तर त्यामुळे मला जवळपास त्याला कसं हाताळायचं याबद्दल थोडंसं ज्ञान तर होतंच. पण जे रेग्युलर HPCLचे तिथे लोक होते तेही आले होते. बजाजचे काही इंजिनियर्स आले होते तिथे, अजून वेरॉक कंपनीचे इंजिनियर्स आलेले होते. तर ते इंजिनियर्स आणि आम्ही मिळून तिथं अशी परिस्थिती बघितली की आता आसपासच्या एरियात म्हणजे आम्ही त्याच्यावर काम करणारच होतो. आणि एक इमर्जन्सी त्यांची व्हेकल असते ज्याच्यातून एका व्हेकलमधून दुसऱ्या व्हेकलमध्ये आपण तो LPG ट्रान्सफर करू शकत होता. तर पण ती जी व्हेकल होती ती जागावरून मागवण्यात आलेली होती, पण तिला यायला खूप वेळ होता. तर अशी परिस्थिती पाहता आपण वाट पाहू शकत नव्हतो, कारण कोणी त्या गॅसची प्रादुर्भाव सगळीकडे पसरत होता आणि कुणी काही गाडी पेटवली असती, काही केलं असतं तर तिथं ब्लास्ट होण्याची शक्यता होती. त्यामुळे 9:30च्या आसपास मी मनपा आयुक्त G. श्रीकांत सरांना मी कॉल केला आणि त्यांनी मला तोंडीच आदेश दिले. मी त्यांना परिस्थिती पूर्ण तिथं अवगत केलं की सर आता काही होण्याची शक्यता आहे, आम्ही इथं गॅस सिलेंडरजवळ उभे आहोत आणि ते कोणत्याही क्षणी ब्लास्ट होऊ शकतो. तर कृपया आपण आदेश करावे की आसपासचा जो 1 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे त्याला मला खाली करण्याचे आदेश द्यावेत कृपया. तर सरांनी तात्काळ तोंडी आदेश, त्यांनी एक मिनिटाचा सुद्धा वेळ घेतला नाही आणि त्यांनी तात्काळ या छत्रपती संभाजीनगरच्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि त्यांनी आम्हाला आदेशित केले की तात्काळ आपण इव्हॅक्युएशन चालू करावे. आणि त्यानंतर 9:30 पावणे 10च्या वेळी तिथले जे काही मीडियाचे आमचे बंधू होते त्यांनी आणि काही यूट्यूबर होते, सोशल मीडियावाले होते, त्यांनी तात्काळ त्यांच्या थ्रू मी तो संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जो की पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन राबवताना तुम्हाला नेमक्या प्रशासनाच्या अंतर्गत असणाऱ्या आणि नागरिकांकडून चुकून घडलेल्या अशा कोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागलं? मॅडम, त्यावेळी असं होतं की लोकांना खूप उत्सुकता होती की काय झालेलं आहे. त्यामुळे घटनेची गंभीरता बऱ्याच लोकांना समजत नव्हती. आणि तो रेग्युलर रोड आहे, जालना रोड हा खूप रहदारीचा मार्ग आहे छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी. आणि बाकी जी बाहेरची वाहतूक असते शहरात येणारी ती याच रोडवरून जाते, जालन्याला जाणारी किंवा नाशिकला, मुंबई, पुण्याला जाणारी. तर अशा परिस्थितीत ते ट्रॅफिक डायव्हर्ट करणं आमच्या पोलीस प्रशासनासाठी एक खूप चॅलेंजिंग काम होतं. त्याचवेळी आमचे ट्रॅफिकचे अंमलदार, ट्रॅफिकचे अधिकारी यांनी जवळपास आम्ही एक स्क्वेअर किलोमीटरला आम्ही तिथे ब्लॉक करायला लावलं. पण लोक ते परिस्थिती समजून घेण्यास तयार नव्हते. ते पूर्ण मार्केट, तिथले जे कॅनॉट प्लेसचं मार्केट असेल आपलं, ते हॉटेल्स आहेत आपले जालना रोडचे जे मोठमोठे हॉटेल्स आहेत तेही बंद करावं लागेल. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जे आपलं खंडपीठ आहे, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबाद, तर तेही सुद्धा आपल्याला त्यावेळी त्यांना सुद्धा रिक्वेस्ट करावी लागली की अशी अशी परिस्थिती आहे आणि काही झालं तर त्याची झळ हायकोर्टापर्यंत पोहोचू शकते, तिथेही जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. त्या अनुषंगाने आम्ही हायकोर्ट बंद करण्यासाठी सुद्धा आमचे CP सर माननीय लोही सरांना आम्ही विनंती केली. शहरवासियांवर आलेलं हे संकट संपूर्ण प्रशासनानं एकीच्या माध्यमातून अत्यंत शौर्याचं काम करत परतावून लावलं. परंतु मी विचारू इच्छिते की यानंतर जर
आपण भविष्यात अशी संकट उद्भवले तर प्रशासनाची काय तयारी आहे किंवा अजून काय सुधारणा आवश्यक आहे? एक अधिकारी म्हणून, एक IPS अधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं? मॅडम, प्रशासनामध्ये जे लीडरशिप असते ते फार महत्त्वाचे आहे. म्हणजे आम्ही निर्णय घेतो आणि त्या दिवशी तसं झालं की निर्णय घेत होतो, पण ते निर्णयाची अंमलबजावणी तिथे फील्डवर उभं राहून त्याला अंमलबजावणी होताना पाहणं आणि आपले जे सहकारी आहेत त्यांना बळ देणं हे फार महत्त्वाचं असतं. हे या घटनेतून आम्ही शिकलेलं आहे. आणि एकंदरीतरित्या आपण जर बघतोय की सगळ्या प्रशासनांनी एकत्र होऊन, एकत्र मिळून जे काम करण्यानंतर रिझल्ट काय येतात आणि किती चांगले असतात ते आपल्या सामान्य नागरिकांसाठी हे त्यातून दिसलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी असले प्रसंग पुन्हा घडू नयेत आणि असल्या दुर्घटना होऊ नयेत त्यासाठी एक मीटिंग मनपा आयुक्त श्री जी सरांनी आत्ता एक घेतली होती की डिझास्टर मॅनेजमेंट, मिटिगेशन आणि त्याला रिस्पॉन्स कसा द्यावा आणि त्याचं असेसमेंट कसं घ्यावं. तर त्याची एक मीटिंग आता एक मागच्या सप्ताहात घेण्यात आलेली आहे आणि त्यावर पूर्ण प्रशासन आम्ही कार्य करत आहोत. आणि लवकरच अशा घटना झाल्या तरी आणि अशा घटना घडू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जे नक्कीच संपूर्ण घटनेचं आपण नेमकी घटना कशी घडली, त्यानंतर प्रशासनाने काय पावलं उचलली, त्या पावलं उचलत असताना प्रशासनाला कोणते अडथळे आले हे संपूर्ण आपण जाणून घेतलं आहे नितीन बगाटे सर यांच्यासोबत. तर सर, तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर शहरवासीय देखील तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील अशी अपेक्षा आपण बाळगूयात. ADNच्या वतीने मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.